लोकांना जास्त महत्त्व देऊन तुमचं आयुष्य खराब करू नका. कोणी 2 शब्द गोड बोललं तर लगेच भावूक होऊ नका, कारण लोक फायदा असेल तरच गोड बोलतात. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, तर आपण आपल्याबद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. कारण आपण काय आहोत हे आपल्याला माहीत आहे, लोकांना नाही. आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे, त्यामुळे नेहमी हसत राहा. तुम्हाला रडायला लावणारे लोक तुमच्या आसपासच असतात. लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं, पण खरं सांगू, जेवढं जास्त चांगलं वागाल लोक आपला तेवढाच जास्त गैरफायदा घेतात. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. ज्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. आयुष्यामध्ये तुम्ही जर कोणाला वाईट बोलतात, समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला, एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला, तुम्हाला एकही शब्द उलट बोलला नाही, तर समजून घ्यावं की तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो. ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक आपण किती थांबवायचा प्रयत्न केला तरी आपल्या आयुष्यातून निघून जातात. जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो, छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागते, तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काहीही काम होत नाही. असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल. थोडे दिवस शांत राहून पहा, त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्त्वाचे आहात का? आयुष्यामध्ये माणूस बराच वेळ निराश होतो, त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका, ते तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार असतात. तुम्ही जसा विचार करत आहात तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं. तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं, तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईट होतं. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह, चांगले सकारात्मक विचार करा. तुम्ही तेव्हा नाही हरत जेव्हा लोक तुम्हाला हरवतात. तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुमचं मन स्वतः हरतं. कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही, तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे. जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर माणसावर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा. अडचणीच्या वेळी तुमचा सगळ्यात चांगला आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो, सगळे चांगले होईल. तुमचे दुःख आणि अडचणीमध्ये मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा, कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा श्रीकृष्ण मिळणार नाही. ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाहीत त्यांच्यावर हक्क कशाला सांगायचा, आणि ज्या लोकांना आपलं दुःख आणि अडचणी समजणार नाहीत त्यांना त्या सांगायच्या कशाला. जेवढं जास्त चांगलं बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील. हा दुनियेचा नियमच आहे. लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्त्व देणंही संपतं आणि प्रेमही. कोणी कोणाचं नसतं इथे. संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला संकटांना तोंडही द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंही लागतं. प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यामध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका, कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात. म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका. कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा. आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. दुसऱ्या लोकांच्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटं असो, झोपडी असो, काहीही असो, त्याच्यात राजा होऊन राहिलेलं कधी चांगलं आणि मनाने जगता येतं. जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधी चांगलं असतं. जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हुरळून जाऊ नका. कोणाचा राग आला तर आतल्या आत घुमसत राहू नका. आणि जर कोणी खोटं गोड बोलत असेल तर लगेच विश्वास देखील ठेवू नका. चालताना एक पाय पुढे असतो तर एक पाय मागे असतो. पुढच्याला त्याचा गर्व नसतो, मागच्याला पुढच्याचा हेवा नसतो, कारण क्षणभरातच स्थिती बदलणार असते. हे पायांना कळू शकतं, पण माणसाला का कळत नसतं. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती तर आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले कधीच कळले नसते.
एखादी गोष्ट अशक्य आहे ही लोक तुम्हाला सांगतील, लक्षात असू द्या. ती गोष्ट फक्त त्यांच्यासाठी अशक्य आहे, तुमच्यासाठी नव्हे. आयुष्यामध्ये आपण घेतलेला कोणताच निर्णय हा चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते.